नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं क्राफ्ट अँड कोर्समध्ये स्वागत आहे. आज आपण Node.js बद्दल लर्न करणार आहोत. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा चॅनल तुमच्या मित्रांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवा. तर विलंब न करता आपण स्टार्ट करूया. तर Node.js हा एक तयार केलेला आहे. खरं तर जावास्क्रिप्ट आहे. तर आपलं जावास्क्रिप्ट असतं ते आपल्या ब्राउझरमध्ये रन होतं. ते फ्रंट एंडला बॅक एंडला दोन्ही साईडला वापरलं जातं. जावास्क्रिप्ट खरं तर HTML सोबत वापरलं जातं स्क्रिप्ट रन करण्यासाठी. म्हणजे जे इनपुट आउटपुट फंक्शन्स आहेत कन्सोलवरती जर आउटपुट दाखवायचं असेल तर ह्यासाठी रन केलं जावास्क्रिप्ट वापरलं जातं फ्रंट एंड डिझाईन करण्यासाठी. खरं तर स्क्रिप्ट लोड करण्यासाठी म्हणजे सबमिट आपण जर समजा सबमिट बटन दाबलं तर पुढे काय होणार यासाठी जावास्क्रिप्ट वापरलं जातं. आणि नोट.जेएस बद्दल सांगतो. तर आपलं एक इंजिन असतं V8 इंजिन. तर V8 इंजिन हे गुगलनं बनवलेलं आहे. गुगल चालवण्यासाठी हे V8 इंजिन वापरलं जातं. आणि अजून बरीच इंजिन आहेत जसं की फायरफॉक्सचं स्पायडर मंकी आहे आणि मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोररचं ई चक्र आहे. असे बरेच इंजिन आहेत. तर गुगल हे V8 इंजिनवर चालतं. या V8 इंजिनवरून या V8 इंजिनवर जावास्क्रिप्ट रन होतं. ह्या माणसाने याचं नाव रायन धल आहे. ह्या माणसाने खरं तर हे C++ लँग्वेज आणि V8 इंजिन वापरून ते Node.js आहे ती ब्राउझरच्या बाहेर आणली. तर ह्याने काय केलं C++ आणि V8 इंजिन कंबाईन करून जावास्क्रिप्ट जी आहे ती आउटसाइड द ब्राउझरला रन केली. म्हणजेच C++ ही एम्बेडेड सिस्टीम लँग्वेज आहे. त्याचा वापर करून आणि V8 इंजिनचा वापर करून त्याने जावास्क्रिप्ट हे बाहेर ब्राउझरच्या बाहेर आणलं आणि ते ब्राउझरच्या बाहेर आणून ते एक सेपरेट रन टाईम एन्व्हायरमेंट क्रिएट केलं जावास्क्रिप्टला रन करण्यासाठी, जे की आहे Node.js. तर ह्या माणसाचं नाव रायन धल आहे. ह्याने खरं तर Node.js क्रिएट केले. आता Node.js काय आहे? Node.js is a runtime environment. It allows JavaScript to run outside the browser. Node.js handle multiple tasks without blocking. Node.js हे एक रनटाइम एन्व्हायरमेंट आहे. ते जावास्क्रिप्टला अलो करतं की आउटसाइड जावास्क्रिप्ट ते आउटसाइड द ब्राउझर रन करू शकतं. ते पण त्याच्या रन टाईम एन्व्हायरमेंटमध्ये. आपल्याला ब्राउझरची गरज नाही जावास्क्रिप्टला रन करण्यासाठी. ते Node.js ऑटोमॅटिकली ते रन करतं. तर Node.js मल्टिपल टास्क हँडल करतं विदाउट ब्लॉकिंग एनी सिच्युएशन. आता Node.jsचं हे फ्री ओपन सोर्स क्रॉस प्लॅटफॉर्म जावास्क्रिप्ट रन टाईम एन्व्हायरमेंट आहे. ते खरं तर जावास्क्रिप्ट रन करण्यासाठी वापरलं जातं. ते ओपन सोर्स आणि फ्री आहे. ते गुगलनं क्रिएट केले आणि रायन धलनं क्रिएट केले. इट लेट्स डेव्हलपर्स रन जावास्क्रिप्ट कोड आउटसाइड अ ब्राउझर एनेबलिंग देम टू बिल्ड फास्ट स्केलेबल सर्व्हर साइड ॲप्लिकेशन्स. ते डेव्हलपरला अलाउ करतं की जावास्क्रिप्ट जो कोड आहे तो त्याने राईट केलेला आहे, म्हणजे तुम्ही राईट केलेला असेल, मी राईट केलेला असेल, तरी तो कोड तो आउटसाइड द ब्राउझर रन होईल आणि तो युजरला एनेबल करेल की तो कोड फास्टमध्ये बिल्ड करून Node.js द्वारे तो रन करू शकतो. आणि स्केलेबल सर्व्हर साइड ॲप्लिकेशन म्हणजे सर्व्हर साइड ॲप्लिकेशन स्केलेबल स्मूथली रन करू शकतो. म्हणजे बोथ साइड जावास्क्रिप्ट हा खरं तर बोथ साइडला क्लायंट साइड आणि सर्व्हर साइडला बोथ साइडला वापरला जातो. आणि बोथ बोथ साइडला हा स्कॅलेबल होऊ शकतो. त्याची स्कॅलेबिलिटी वाढू शकते ॲप्लिकेशन रन करण्यासाठी. आता बघूया आपण जावास्क्रिप्ट कसा वर्क करतो ब्राउझरमध्ये. आता हे मी ब्राउझर ओपन केले आहे google.com. google.com केलं. परत इथे येऊन मी राईट क्लिक मारून इन्स्पेक्ट केलं आणि आपला कन्सोल ओपन केला. क्लिअर करतो ते. हां, आता क्लिअर करतो. आता 3 + 9
3+9 12 येते. हे आउटपुट आहे खरं तर 3+9 12. जावास्क्रिप्टवर आपण असे बरेच काही कमांड रन करू शकतो. कन्सोल डॉट लॉग. हॅलो पब्लिक. आता एंट्री दाबलं तर रन झालं. हा कन्सोल डॉट लॉग हा खरं तर रन करण्यासाठी वापरला जातो. जावास्क्रिप्ट रन प्रिंट करणं म्हणजे स्टेटमेंट आपलं जे आहे ते प्रिंट करण्यासाठी. जावामध्ये जसं की सिस्टीम डॉट आउट प्रिंट एन तसंच इथे कन्सोल डॉट लॉग ब्रॅकेट हे स्टेटमेंट प्रिंट करण्यासाठी वापरलं जातं. आता इथं हॅलो पब्लिक अनडिफाईन्ड आले तर हे पण खरं तर ब्राउझरमध्ये रन करू शकतो. आता हे ब्राउझरच्या बाहेर रन करायचं असेल तर नोट जी एसचा वापर केला जातो. आता सी एम डीवर रन करून दाखव. सी एम डीवर दाखवतो रन करून. सी एम डीवर रन केलं तर दाखवतो 3+9 रन होते का नाही होत. म्हणजेच हे फक्त ब्राउझरवर रन होऊ शकतं. आता माझ्या सिस्टीमवर नोट जे एस इन्स्टॉल आहे. आता तुम्हाला नोड थ्रू दाखवतो. कमांडमध्ये नोट जी एस कसं वापरायचं. नोड टाईप केलं आणि एंटर मारलं तर नोट जी एसचं कमांड लाईन ओपन होते. तर बघू शकता तुम्ही माझ्या सिस्टीमवर नोट जी एस इन्स्टॉल आहे आणि 23 व्हर्जन आहे नोट जी एसचं. आता मी 3+9 टाईप करून दाखवतो. आलं बघा 12 आलं बघा 3+9 12. हा कन्सोल डॉट लॉग. हॅलो पब्लिक. आलं बघा हॅलो पब्लिक अनडिफाईन्ड. हे आता हे मागाशी आपण बघितलं तर ब्राउझरवर रन होत होतं. आता आपण कमांड प्रॉम्प्टवर रन केलेलं आहे. ते पण नोट जी एस थ्रू. हेच आहे नोट जी एस. खरं तर हे नोट जी एस आपण जावास्क्रिप्ट मी पुन्हा का सांगतोय हे जावास्क्रिप्ट रन करण्यासाठी एक रन टाईम सर्व्हर आहे. रन टाईम एन्व्हायरमेंट आहे जे की आपण सिस्टीमवर आपल्या वापरू शकतो विदाउट ब्राउझर. तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच होतं. आता भेटू तुम्हाला पुन्हा पुढच्या लेक्चरमध्ये आणि तोपर्यंत आपल्या ह्या क्राफ्टिंग कोर्स नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे तुम्हाला तुम्हाला पुढचे व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटत जातील. आणि आपले हे आधीचे 2 व्हिडिओ आहेत ते पण बघून घ्या आणि त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.